तेव्हा सायन्समध्ये जेव्हाही तुम्ही गोष्ट ऐकणार फिजिकल क्वांटिटी तर फिजिकल क्वांटिटीचा मिनिंग असतं काही जे आपल्याकडे मटेरियल असतं मटेरियलचा मिनिंग ज्याला मास असतं, ज्याला व्हॉल्यूम असतो, ज्याला आपण काय म्हणू शकतो, मटेरियलला काय म्हणतात, ज्याला तुम्ही मॅटर म्हणू शकता, त्याला तुम्ही ऑब्जेक्ट म्हणू शकता, तुम्ही त्याला सबस्टन्स म्हणू शकता, काहीही ज्याला काय असतं मास असतं वगैरे, बरोबर. आणि त्याच्या आपण काही प्रॉपर्टीज कॅल्क्युलेट करतो, काय करतो प्रॉपर्टीज. त्या प्रॉपर्टीज आपल्याला काय करता येतात, मेजर करता येतात. काय करता येतात, मेजर. म्हणजे अशा गोष्टी की ज्या सायन्समध्ये मोजता येतात. काय बोललो मी, अशा गोष्टी गोष्टी म्हणजे काय, जनरली सायन्समध्ये त्याला गोष्टी नाही म्हणत, प्रॉपर्टी म्हणतात. काय म्हणतात, प्रॉपर्टीज. अशा इम्पॉर्टंट थिंग की त्या तुम्ही मेजर करू शकता, त्याला फिजिक्समध्ये किंवा सायन्समध्ये फिजिकल क्वांटिटी म्हणतात. The quantities that can you measure or important things that you measure. फिजिकल क्वांटिटीचं डायरेक्ट रिलेशन कोणाशी लावायचं, तर फिजिकल क्वांटिटी ह्या काय असतात, तर चला डेफिनेशन लिहून टाका. Physical quantity are the physical properties of the material that can be quantified by measurement or that can be measured. एवढं लिहिलं तरी चालेल, बाकीचे क्वांटिफाईड वगैरे नको. कळालं. The physical properties of the material that can be measured. मेजर्ड समजतं ना, MESURED. म्हणजे मला म्हणायचं काय, ज्या क्वांटिटी आपल्याला मोजता येतात. समजलं. काय लिहिलं, द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द मटेरियल दॅट कॅन बी मेजर्ड, मोजता येतात. मग फिजिकल क्वांटिटीमध्ये टू इम्पॉर्टंट थिंग असतात. कोणती फिजिकल क्वांटिटीला टू थिंग्स असतात. एक असतं, चला लिहा पुढं पॉइंट इम्पॉर्टंट. फिजिकल क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी मध्ये लिहा टू थिंग्स आर कन्सिडर्ड. खाली काय लिहा, किंवा फिजिक्स ऑर्डर, टू थिंग्स आर कन्सिडर्ड. किती कन्सिडर, टू थिंग्स आर कन्सिडर्ड. फर्स्ट थिंग असतं युनिट, फर्स्ट थिंग असतं युनिट. आणि सेकंड थिंग असतो न्यूमेरिकल व्हॅल्यू, न्यूमेरिकल व्हॅल्यू. मग फिजिकल क्वांटिटीला किती थिंग्स इम्पॉर्टंट असतात, टू थिंग्स, युनिट अँड न्यूमेरिकल व्हॅल्यू. आणि त्याला लिहा खाली, हा फॉर्म्युला लिहा, त्याला रिप्रेझेंट कसं करतात. द मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी इट इक्वल्स टू न्यूमेरिकल व्हॅल्यू अँड युनिट. चला फॉर्म्युला लिहायचं, द मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी इज इक्वल्स टू न्यूमेरिकल व्हॅल्यू अँड युनिट. शिंदे लिहायचंय. हो सर, लिहू राहिलो ना, तुम्ही सांगत आहे ते. हो. चला इथपर्यंत प्रत्येकाने राईट डाऊन केलाय, केला राईट डाऊन. येस. मग आता आपण 9 पर्यंत काही गोष्टी शिकलो. काय शिकलोत, काही गोष्टी शिकलोत ना. फोर्स, काय असते फोर्स. मग 9चा टीचर म्हणतो दिस इज फिजिकल क्वांटिटी. काय फिजिकल क्वांटिटी, का फिजिकल क्वांटिटी फिजिक्स मध्ये आहे. क्वांटिटी म्हणजे काही इम्पॉर्टंट थिंग ऑफ मॅटर आहे, इम्पॉर्टंट थिंग ऑफ मॅटर. मॅटर सोबत काहीतरी होतं त्याच्यामुळे तो मूव्ह करतो, त्याला फोर्स काय काय म्हणतात, फोर्स म्हणतात. मग फोर्स एक फिजिकल क्वांटिटी आहे जी मॅटर सोबत काय करतं, इंटरॅक्ट करतं. काय करतं, इंटरॅक्ट करतं. मॅटर का मूव्ह करतो, कारण त्याला फोर्स लागतो. मॅटर का स्टॉप होतो, कारण त्याला फोर्स लागतो. आणि मॅटर वरती कोणतीही प्रॉपर्टी ऍक्ट करते, करते करते का. यस, म्हणजे ही फिजिकल क्वांटिटी आहे. फिजिक्स सायन्स काय म्हणतो, याला फिजिकल क्वांटिटी का म्हणायचं, कारण याला मेजर करता येतं, याला मेजर करता येतं. तुम्ही फॉर्म्युला काय लिहिला, फिजिकल क्वांटिटीमध्ये फर्स्ट थिंग असतो न्यूमेरिकल व्हॅल्यू. मग तिथे असं लिहिलं असतं, एक ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती 10 न्यूटनचा फोर्स अप्लाय झाला, असं 10 पर्यंत तुम्ही शिकला ना. फोर्स ही काय आहे, फिजिकल क्वांटिटी आहे. मग त्यामध्ये फर्स्ट थिंग असतं ते म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यू. न्यूमेरिकल व्हॅल्यू ही काय असते, 10. काय असते, 10. आणि त्यासमोर काय असतं, हे एन. एन काय आहे, युनिट. एन काय आहे, युनिट.
कोणती फिजिकल क्वांटिटी अशी दिली जाते, न्यूमेरिकल व्हॅल्यू अँड युनिट, बरोबर का? तर असं लिहिलं जातं N10 का फक्त असं लिहिलं जातं सर F10, असं लिहिलं जातं का फिजिकल क्वांटिटी? कोणत्या टीचर असं लिहिणार, किंवा तुम्ही असं शिकलाय फोर्स इज टू 10 न्यूटन, मग 10 काय होतं, हे एक न्यूमेरिकल व्हॅल्यू होती. न्यूटन काय होतं, एक युनिट होतं. कोणती फिजिकल क्वांटिटी न्यूमेरिकल व्हॅल्यू अँड युनिट अशीच रिप्रेझेंट होणार. कळालं? क्लिअर आहे? चला लिहा मग फोर्स. एक्झाम्पल फोर्स, तिथे लिहा 10 न्यूटन, आणि त्या 10च्या खाली लिहा न्यूमेरिकल व्हॅल्यू, आणि एनच्या खाली लिहा युनिट. फोर्स इज इक्वल्स टू 10 न्यूटन. मग 10 काय आहे, रिपन करा एरोने, ते काय आहे न्यूमेरिकल व्हॅल्यू, आणि एन काय आहे युनिट. चला सेकंड एक्झाम्पल. अजून कोणते एक्झाम्पल आहे की जे तुम्ही शिकलात फिजिकल क्वांटिटीचं? बोला. सिंपल दे. एक क्लास 8चा मुलगा आहे, त्याला सांगितलं की एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास हे किती आहे, 10 kg आहे. तो असं लिहिणार ना 10 kg. एक क्लास 5चा मुलगा असं लिहिणार, क्लास 10चा एक मुलगा असं लिहिणार. का? मास ही काय आहे, फिजिकल क्वांटिटी. न्यूमेरिकल व्हॅल्यू काय आहे 10, युनिट काय आहे केजी. काय आहे केजी. कोणती फिजिकल क्वांटिटी अशी शो होणार, कळलं? चलो चला लिहा एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल, मास 10 kg. 10 मीन्स न्यूमेरिकल व्हॅल्यू अँड kg मीन्स युनिट. मग लेंथही असतं ना, लेंथ किती असतं 10 मीटर. काय आहे 10, न्यूमेरिकल व्हॅल्यू, एम फॉर युनिट मीटर. कळालं फिजिकल क्वांटिटी? तर सायन्समध्ये ज्याही फिजिकल क्वांटिटी असतात त्या नंबर अँड युनिट अशाच रिप्रेझेंट होतात. याला पुन्हा एक्सेप्शन आहे. याला काय एक्सेप्शन आहे विराज? काय असतं वेक्टर क्वांटिटी, काय असतं मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. अशा फिजिकल क्वांटिटीचे 2 टाइप्स असतात. काय असतात 2 टाइप, स्कॅलर अँड वेक्टर. हे फिजिक्सचा टॉपिक आहे, थोडा इथे फक्त एक्सप्लेन करतोय, केमिस्ट्रीचा टॉपिक नाही आहे. स्कॅलर म्हणजे काय, तर मास किती आहे 10 kg, खतम, एवढंच. पण जर फोर्स असेल तर कसा असतो 10 न्यूटन इन फॉरवर्ड डायरेक्शन लिहिलेलं असतं. फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये ऍट एन अँगल ऑफ 30 डिग्री, डाऊनवर्ड डायरेक्शन, बॅकवर्ड डायरेक्शन. डायरेक्शन ही काय आहे, फॉरवर्ड डायरेक्शन ही काय डायरेक्शनच आहे ना, ठीक आहे डायरेक्शन. मग अशा फिजिकल क्वांटिटी ज्यांना न्यूमेरिकल व्हॅल्यू असतं, युनिट असतं, त्यासोबत एक गोष्ट ऍड होते, त्याला म्हणतात डायरेक्शन. त्याला काय म्हणतात, डायरेक्शन. मग अशा फिजिकल क्वांटिटीला म्हणतात व्हेक्टर क्वांटिटी. क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी. आणि ज्यांना डायरेक्शनची गरज नाही त्यांना म्हणतात स्कॅलर क्वांटिटी. एक्झाम्पल, स्पीड. स्पीड किती आहे 10 किलोमीटर पर हवर. एका हवर मध्ये किती 10 किलोमीटर, एवढंच सांगितलं जाणार. पण जर तुम्हाला सांगितलं व्हिलॉसिटी सांगितली, एका ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी, कसं सांगितलं तर 10 किलोमीटर पर हवर फ्रॉम नाशिक टू औरंगाबाद. कळलं? काय सांगितलं तर डायरेक्शन. कधीच व्हिलॉसिटीच्या समोर तुम्हाला डायरेक्शन मीच चाललं दिसणार नाही, कारण व्हिलॉसिटी ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. आणि स्पीड कोणती आहे, स्केलर क्वांटिटी. ते फेज मध्ये तुम्हाला कळणार, जे बेसिक नसेल ते तुमचं फिजिक्स सर बघणार. पॉईंट काय शिकतो आपण, क्वांटिटी 2 टाईपच्या असतात. एक असतं ज्यांना डायरेक्शन नसतं, आणि एकाला डायरेक्शन असतं. ज्यांना डायरेक्शन नसतं त्यांना वेक्टर क्वांटिटी म्हणतात. मॅथ्स मध्ये तुम्ही वेक्टर शिकणार, फिजिक्स मध्ये वेक्टर शिकणार, कारण मॅथ्सचं वेक्टरच तुम्हाला फिजिक्स किंवा सायन्स मध्ये वापरावं लागतं. मॅथ्स मध्ये कोणता चॅप्टर आहे, एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे वेक्टर, आणि तो कुठे यूज केला, तो फिजिक्स मध्ये. कुठे, फिजिक्स मध्ये. कळलं? आणि तो वेक्टर म्हणजे काय असतो, तो डायरेक्शन असतो. काय असतो, मग एक मास आहे, कोणत्याही ऑब्जेक्टचं मास आहे, त्याला वेक्टर लागत नाही, तो वेक्टर मध्ये दाखवला जात नाही, कारण त्याला डायरेक्शन नसतो.
पण फोर्सला वेक्टरने शो केलं जातं, व्हेलॉसिटीला वेक्टरने शो केलं जातं. कारण वेक्टर म्हणजे अशी थिंग की ज्याला मासही असतं, त्याला नंबरिक व्हॅल्यू असतं आणि त्याला डायरेक्शनही असतं. कळतंय? चला, मला या फिजिकल क्वांटिटी टू टाईपचे असतात. एक असतं स्कॅलर आणि एक असतं वेक्टर. स्पेलिंग कळालं नाही तर विचारायचं. SCALAR स्कॅलर अँड वेक्टर VECTOR वेक्टर. स्केलर मध्ये एक्झाम्पल लिहायचं, मास M 10 kg, स्पीड 10 km/h. आणि स्केलर समोर काय लिहायचं, काय नाही लिहायचं, बस. वेक्टर मध्ये यायचं काय लिहिणार, प्लस डायरेक्शन. याला काय लागतं, प्लस डायरेक्शन. विदाउट डायरेक्शन स्केलर मध्ये डायरेक्शन टाकलं तर काय होतं, वेक्टर. लिहायचं फोर्स 10 N आणि पुढे लिहायचं इन फॉरवर्ड डायरेक्शन. velocity 10 km/h from something, नाशिक टू औरंगाबाद, डायरेक्शन. मग हे जे 10 असतं, 10 kg वगैरे असतं किंवा हे 10 N असतं, याला मॅग्निट्यूड म्हणतात. काय म्हणतात, लिहा स्केलर मध्ये लिहा. ही जी गोष्ट आहे ना 10 kg, याला काय म्हणायचं, मॅग्निट्यूड. काय म्हणायचं, मॅग्निट्यूड. मग स्केलर मध्ये फक्त काय लागतं, मॅग्निट्यूड. स्केलर नीड ओनली मॅग्निट्यूड. लिहा खाली, स्केलर मध्ये लिहा ओनली नीड मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे नंबर. अँड व्हेक्टर मध्ये लिहा व्हेक्टर नीड मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. चला, गोष्टी कळाल्यात का, कळाल्यात का? ओंकार, इकडे लक्ष द्यायचं. फिजिक्स मध्ये हे सोडून नाही झालं का तुमचं काही? हम्म? ते नाही, यांचं हे नाही झालं का, लेंथ वगैरे काही नाही झालं ना, लेंथ मास सेवन फंडामेंटल क्वांटिटीज झाल्या. तर मग तेच आहे ना. ठीक आहे सर, तुमचं रिकॅप करतील. काय करतील, फिजिक्स वाले सर चांगलं शिकवतील ना तुम्हाला. एवढं तर कळा ना, युनिट काय असतात, फिजिकल क्वांटिटी काय असतात. हॅलो, चला आपल्या मेन टॉपिक वरती येऊ. आपल्या मेन टॉपिकचं नाव आहे, संपला टॉपिक आपला, हा, न्यू टॉपिक. कोणता टॉपिक, न्यू टॉपिक. काय झालं, हॅलो, बोला बोला. सेकंड चॅप्टर. चला, सेकंड चॅप्टर नाव मेन्शन करा. इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री. इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री. चला, काही प्रश्न नाही. आपल्याला एनालिटिकल केमिस्ट्री मध्ये शिकायचं काय, आपल्याला शिकायचं आहे चला, टॉपिकचं नाव मार्क करा. केमिकल रिएक्शन अँड स्टेचिओमेट्रिक कॅल्क्युलेशन्स. आपल्या टॉपिकचं नाव आहे केमिकल रिएक्शन अँड स्टेचिओमेट्रिक कॅल्क्युलेशन. टॉपिक काय इम्पॉर्टंट आहे, पुन्हा तेच, तुम्ही जेई द्या, सीईटी द्या, तुम्ही एनडीए द्या, काही द्या, तुम्हाला स्टेचिओमेट्रिक कॅल्क्युलेशन्स यायला पाहिजे. जेईला नीटला 4 मार्क्सला प्रश्न येतो, कंपल्सरी येतो, पेपर काढून बघा. सीईटीला येतो. बोर्डला बेसिकली 12th चॅप्टर नाही, बोर्डला नाही, 11th द्यायचं असेल तर त्याला इम्पॉर्टन्स काय, स्टेचिओमेट्रिक कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन वर कळायला पाहिजे की हा थोडासा न्यूमेरिकल टाईपचा, थोडा न्यूमेरिकल टाईपचा टच आहे.
बघ. तर न्यूमरिकल टॉपिक आहे, त्याला न्यूमरिकल सारखाच थेरी गप्पा करून फायदा नाही. न्यूमरिकल म्हणजे न्यूमरिकल. चला फर्स्ट न्यूमरिकल. चला न्यूमरिकलला बघायचं. न्यूमरिकलला काय काय गरज आहे, तर एक गोष्टीची गरज आहे ती म्हणजे बॅलन्सिंग. काय बॅलन्स. बॅलन्सिंग येत नसेल तर ती आता ओव्हर टाइम आपण जसं यूज करणार तसं तुम्हाला बॅलन्सिंग करायचं. बॅलन्सिंग प्रॅक्टिस नसेल त्याला बॅलन्सिंगला शॉर्टकट नसतो. न्यूमरिकल जो दिसतो आहे तो ऑलरेडी सीईटीला आलेला आहे किंवा तुम्ही जेईचे पेपर मध्ये बघा. पुन्हा सांगतोय व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक मध्ये तो स्टेचिओमेट्रिक कॅल्क्युलेशन आणि विराट सुद्धा झालेला आहे. बरोबर आयसीसी ला वगैरे 10 ला झालेला असतो. चला यश तर शिंदे प्रश्न वाचायचा आणि बोलायचं. प्रश्न वाचा शिंदे. हो सर. वाचायचं. Calculate the mass of carbon dioxide and water formed on a complete combustion of 24 grams of methane gas. Atomic masses carbon 12, hydrogen 1, oxygen 16. बरोबर. हे बघा आतापर्यंत जर तुम्हाला गोष्टी केमिस्ट्री आवडत नसेल वगैरे तर साईडला ठेवायचं. अप टू 10 पर्यंत तुम्ही काय केलं, तुम्हाला रिॲक्शन किती येतात तो साईडला ठेवायचं. इथून लक्षात घ्या की इथे न्यूमरिकल बनतो आणि तो तुम्हाला करायचं. काय न्यूमरिकल मध्ये. हॅलो महाजन इकडे लक्ष द्यायचं. ओंकार झालं असेल तर तू वरती जा. डिस्टर्बन्स नको ना. जर येत असेल तर वरती जायचं. समजलं. हे बघा रिॲक्शन्स मध्ये बघा एकदा काय दिसतंय तुम्हाला. तुम्हाला सांगितलं आहे कॅल्क्युलेट दी मास ऑफ कार्बन डायऑक्साईड. तुम्हाला कार्बन डायऑक्साईडचं मास काढायला सांगितलं. काय सांगितलंय कॅल्क्युलेट दी मास ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर एवढं तर प्रत्येकाला कळतं ना. काय वाचलं आपण कॅल्क्युलेट मास ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. आता जो मुलगा 11 ला आलाय त्याला एवढं कळालंच पाहिजे की मास म्हणजे एम असतो. मास म्हणजे एम असतो आणि कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 असतो. एवढं प्रत्येकाला कळालं. आणि पुन्हा त्याने विचारलंय मास ऑफ काय वॉटर. एवढे फॉर्म्युले तर यायलाच पाहिजे. यात काही प्रश्न कोणाला कार्बन डायऑक्साईडचा मला फॉर्म्युला येत नाही. वॉटर लर्न करायचा. तर तुम्हाला मास ऑफ कार्बन डायऑक्साईड काढायला सांगितलंय, मास ऑफ वॉटर काढायला सांगितलंय. आणि त्यांनी का सांगितलंय तर तिथे फॉर्म ते तयार झालेत. काय झालेत ते तयार झालेत. ते कसे तयार झालेत तर तुम्ही कम्प्लीट कंबशन ऑफ काय केलं 24 ग्रॅम ऑफ मिथेन केलं. आता कन्सेप्ट आहे कंबशन. नाव ऐकलंय का. क्लास 10 मध्ये कार्बन नावाचा चॅप्टर असतो ना. कार्बन नावाच्या चॅप्टर मध्ये एक रिॲक्शन आहे की कोणताही कार्बन आणि हायड्रोजन म्हणजे याला मिथेन म्हणतात. त्याला काय म्हणतात मिथेन. जसं तुम्ही केमिस्ट्री शिकणार तुम्हाला हे नंबर सर्व पाठ होणार. तर तुमच्या क्लास 10 मध्ये अशी रिॲक्शन आहे मिथेन प्लस O2 आहे की नाही. होती का. नसेल तर आता आठवा. हा आहे कार्बन आणि हायड्रोजन. कोणत्याही हायड्रोजन कार्बनच्या कंपाऊंडला जर ऑक्सिजनने रिॲक्ट केलं त्याला कंबशन म्हणतात. त्याला म्हणतात कंबशन. तर ही कंबशन रिॲक्शन आहे. कंबशन मध्ये काय होतं ऑक्सिजन हा कार्बनला अटॅक करतो. ऑक्सिजन हा कार्बनला अटॅक करतो आणि काय तयार करतो CO2. पुन्हा ऑक्सिजन कुणाला अटॅक करतो हायड्रोजनला अटॅक करतो. काय बनवतो H2. ऑक्सिजन हा अटॅकिंग एजंट आहे. त्याच्या समोर कार्बनला तो कार्बनचा कार्बन डायऑक्साईड बनवतो. तो अटॅच होतो म्हणजे काय होतं अटॅच. हायड्रोजन सोबत तो अटॅच होतो आणि काय बनवतो वॉटर. रिॲक्शन संपली. रिॲक्शन संपली. पण तुम्ही जर नीट बघितलं तर रिॲक्शन करेक्ट आहे का ओंकार. इथपर्यंत जरा प्रश्न सांगा मला की कंबशन रिॲक्शन डायरेक्ट का घेतला न्यूमेरिकल. न्यूमेरिकल यासाठी घेतला की क्लास 10 ला ही रिॲक्शन ऑलरेडी आहे. मी स्टेट बोर्डलाही शिकवलंय, CBSE ला शिकवलंय, ICC ला शिकवलंय, IB ला शिकवलंय. प्रत्येकाला ही रिॲक्शन 10 पर्यंत झालेली. मिथेनचं नाव माहिती असेल तुम्हाला CH4 ला मिथेन म्हणतात. ऑक्सिजन सोबत O2 म्हणतात ऑक्सिजनला. आणि रिॲक्शन झाल्यावर सांगितलं कसं काय होतं. OC सोबत CO2 O हायड्रोजन सोबत वॉटर. यामध्ये काही एरर आहे का कोणाला सांगा. काही प्रॉब्लेम आहे का आहे नाही.
आता नेक्स्ट जो पॉइंट आहे तेच क्लास 10 मध्ये पुन्हा एक टॉपिक असतो बॅलन्सिंग. काय असतो? बॅलन्सिंग. मग क्लास 10 मध्ये काय सांगतात? एक लॉ आहे. त्या लॉचं नाव काय आहे? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. तो म्हणतो रिॲक्टंट आणि प्रोडक्टचे ऍटम सेम पाहिजे. काय म्हणतो लॉ? जगात कोणती रिॲक्शन असेल, रिॲक्टंटचे ऍटम आणि प्रोडक्टचे ऍटम सेम पाहिजे. आता इकडे बघा, कार्बन 1 आहे, कार्बन 1 आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथे हायड्रोजन 4 आहे, पण इकडे हायड्रोजन 2 आहे. चालणार नाही. म्हणजे मी 4 हायड्रोजन घेतलेत आणि प्रोडक्ट मध्ये 2च राहिलेत. मग 2 गेले कुठे? 2 ऍटम हवेत गायब होऊ शकत नाही, ते येतीलच. मग तिथे तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय करावं लागतं. तुम्ही ते 4 नाही करू शकत, तर बाहेर 2 ने मल्टिप्लाय करायचं. मग आता हायड्रोजन किती झाले रे? 4 झाले. झाले की रे आयुष? बरोबर. मग चला, झाले 4. हायड्रोजन हॅपी आहे, कार्बन हॅपी आहे. ऑप्शनचं बघा, ऑप्शन 2 आहे. आता किती झाले? हे 2 2 जा 4 आणि हे इथे किती आहे ऑप्शन आहे? कार्बन 1 आहे ना रे, तर ऑप्शन 2 आहेत ना शिंदे. आणि इथे किती ऑप्शन आहे? 2 आहे. याला मल्टिप्लाय करावं लागतं ना. 2 आहे, 4 ऑप्शन आहे आणि इथे किती ऑप्शन आहे? 2. तर 2 ने मल्टिप्लाय केलं तर आता होईल ना बरोबर. बघा बरं, आता बॅलन्स आहे का? यस, बरोबर आहे ना. याला म्हणतात बॅलन्स. त्याला काय म्हणतात? बॅलन्स. पुढे प्रॅक्टिस झाल्यावर तुम्हाला गोष्टी सोप्या होतील. चला बॅलन्सिंग, चला रिॲक्शन, चला न्यूमरिकल लिहा, रिॲक्शन बॅलन्स करा आणि चला इथपर्यंत या. विराज लवकर, ओंकार लिहायचंय. पण ते मला आज आपल्याकडे काही ते राहिलेले आहेत, जे गोष्टी आहेत, ठीक आहे, ते कम्प्लीट झाले सिक्वेन्स वाईज लिहू. ठीक आहे, लिहिलेलं पाहिजे. मग उद्या 4 दिवसाने टेस्ट झाली तर सॉल्व्ह करता आलं. आधी प्रॉब्लेम लिहा, प्रॉब्लेम झाल्यावरती सोल्युशन मध्ये लिहा मास ऑफ CO2 क्वेश्चन मार्क, मास ऑफ H2O क्वेश्चन मार्क, आणि कंबशन खाली लिहा. काय सांगितलंय? कंबशन होत आहे मिथेनचं, तर मिथेन म्हणजे CH4 आणि हा ऑक्सिजन आहे, हा कार्बन डायऑक्साईड वगैरे माहिती नाही. हीच रिॲक्शन 4 वेळा विचारली गेलेली आहे. किती मार्क्सला? 4 मार्क्स. जे 4 मार्क्स नीट, सीईटीला तरी 1 मार्क्सला येते. मी सेम रिॲक्शन म्हणतोय, समजलं? सेम न्यूमेरिकल, त्याच्या सारखा नाही, हाच विचार. ओंकारवर दिसतंय ना रे? आणि ते 2 डॉटने दिसत नाही की नीट. लिहिलं सर. चला झाला, लवकर संपवा. आणि ज्याला कळत नसेल त्याने तिथेच थांबवायचं. 11. सर एकदा वापस रिपीट करता का सर? ठीक आहे. मला सांग, यात प्रॉब्लेम कुठे आहे ते सांग. म्हणजे रिपीट मध्ये कुठे प्रॉब्लेम आहे ते सांगायचं. कुठेतरी असेल ना प्रॉब्लेम, काही तर कळालं असेल ना. किती? हो सर, आपल्याला मास, जे मास ऑफ कार्बन आहे आणि वॉटर जे आहे ते 4, आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं आहे आणि कम्प्लीट कंबर्शन करून आपल्याला ते 24 ग्राम्स ऑफ मिथेन गॅस मध्ये कन्वर्ट करणं आहे. ते 24 ग्रॅम साईडला ठेव. फक्त काय आहे, मिथेनला तुम्ही बर्न केलं, बर्न केलं म्हणजे ऑप्शन सोबत, तुम्ही ऑप्शन सोबत मिथेन ठेवला म्हणजे तो कंबशन होतं का? नाही. काय करावं लागतं? त्याला जाळावं लागतं. त्याला काय लागतं? जाळावं लागतं. आता तुम्ही मेल्यानंतर तुमचं डायरेक्ट ऑप्शन सोबत रिॲक्शन होणार का? आता तुमच्या ऑप्शन सोबत रिॲक्शन होते का? तुम्ही 23 ऑप्शन मध्ये बसलाय, तुम्हाला ऑप्शन सोबत रिॲक्शन करायचं असेल तर काय करावं लागेल? आता तुमचं कंबशन करायचंय, मग काय करणार? मग तुम्हाला लाकडावर झोपवायचं, चांगलं पेट्रोल टाकायचं, बरोबर? मग तुमची पावडर तयार होणार. काय होणार? तर पावडरला काय म्हणतात? जसं कार्बन डायऑक्साईड असतो ना, तसं तुमचे ऑक्साईड तयार होणार. काय होणार? ऑक्साईड हे पावडर असतं. काय असतं?
मग आपण जाणार नदीमध्ये गंगेत टाकायला. ते काय असतं, तुमच्या बॉडीच्या ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होणार की नाही, कधी कधी होणारच आहे का, होणार नाही? काय वाटतं, होईल का पियुष? होते ना. चला, तर मला वाटतं इथपर्यंत काही इश्यू वाटत नाही मला. जायचं पुढे. विराज इकडे लक्ष दे रे. हो. ठीक आहे ना, आपण आता थोडं इकडे बघू ना. आता इथपर्यंत आल्यानंतर हे बघा, आपण थोडं कॅल्क्युलेशन बेस जाऊ. विराज इकडे. काल आपण मागच्या लेक्चरला भरपूर गोष्टी शिकलो. काय शिकलो? कोणत्याही सबस्टन्सचं मॉलिक्युलर मास कसं काढायचं, बरोबर ना? आता मिथेन आहे, मिथेनचं मास कसं काढतात? आयुष कसं काढतात? मॉलिक्युलर मास. त्यात किती एलिमेंट आहे शोधायचे? कार्बन एक आणि हायड्रोजन एक. कार्बन तर एकच आहे, तर एकने मल्टिप्लाय करायचं, प्लस हायड्रोजन किती आहे? 4 ने मल्टिप्लाय करायचं. हे मास कोण झालं? मिथेनचं. ऑक्सिजनचं मास कसं काढणार? किती ऑक्सिजन आहे? एकच एलिमेंट आहे ऑक्सिजन, तर 4 आहे ना, 1 2 3 4. त्याला 4 ने मल्टिप्लाय करायचं. प्रोडक्टला जायचं. आता आपण प्रोडक्टला आलो. किती कार्बन आहे? 1 कार्बन. प्लस ऑक्सिजन किती आहे? 2 ऑक्सिजन. त्याचं मास संपलं. प्लस किती किती हायड्रोजन आणि ऑक्सिजन. किती हायड्रोजन आहे? 2 2 जा 4. आणि ऑक्सिजन किती आहे? अरे 2 आहे ना, हे मल्टिप्लाय आहे ना, डबल ऑक्सिजन आहे. मग तुम्हाला बुक मध्ये दिलेलं आहे, काय सांगितलंय न्यूमेरिकल मध्ये? कार्बनचं मास किती असतं सांगितलंय, 12 असतं. आणि मी रटायला सांगितलंय कालच, है ना? हायड्रोजनचं मास किती असतं? 1 असतं. ऑक्सिजनचं किती असतं? 16, 12, 16, 1, 16. काढता येईल ना? चला, रिॲक्शन लिहा आणि त्यांचं प्रत्येकाचं मास खाली कॅल्क्युलेट करा. चला, आरामात आरामात. वो रिकैप करो, लेक्चर हो गया क्या? हाँ हाँ सर। नहीं अभी सर से अभी वाले सर का होगा। हो गया ना? नहीं मानना सर, 10:30 बजे लेते हैं। ओके, ठीक आहे, अभी करो. उसके बाद मुझे कॉल कर. हाँ हाँ ते त्याच्यावरती हे ठेव, महाजन, ते चेन ठेव त्याच्यावरती, चेन चेन चेन. ठीक नहीं होगा। हॅलो विराज, मास काढायचंय, काढलं का? तर मिथेनचं मास 12 + 4 16 यायला पाहिजे. किती आहे? येईल का? होईल मेंबर करताय का नाही? हॅलो, ऑलरेडी आमचं एक चॅप्टर संपलाय, त्याच्यामध्ये झालाय मोलार मास कसं, म्हणजे मॉलिक्युलचं मास कसं काढायचं, झालाय आमचं. पण एवढं काही हार्ड नाहीये. चला, झालं असलं तर सांगा, 10 मिनिट राहिले फक्त. झालं? शिंदे, झालं का? सर 2 मिनिट. सर 2 मिनिट. सॉल्व केल्याने कॉन्फिडन्स वाढतो. शिंदे, झालं का? झालं झालं. ते बघा, मिथेनचं मास मग 14 12 + 14 16 यायला पाहिजे. ऑक्सिजनचं 64 44 आणि 36. यामध्ये कोणाला प्रश्न आहे का? नाही. करेक्ट. मग याला म्हणतात, आता याला स्टेशोमेट्री कसं म्हणतात? तर चला, आपण थोडं डोकं लावू. आता काय डोकं लावणार? 64 ग्रॅम ऑफ, आता याच्यामध्ये हे दिसतंय की ते 1 दिसतोय का इथे? चला, तुमच्या बुक मध्ये मार्क करा. इथे 1 मार्क करा, इथे 2 आहे, इथे 1 मार्क करा, आणि इथे 2. हे नंबर दिसतंय का? याला कोएफिशियंट म्हणतात. हो.
याला म्हणतात कोइफिशियंट. COEFFICENT कोइफिशियंट. काय म्हणतात? कोइफिशियंट. दुसऱ्या भाषेमध्ये याला म्हणतात मोलही म्हणतात. काय म्हणतात? मोल. किंवा तिसऱ्या भाषेत याला म्हणतात मॉलिक्युल. काय म्हणतात? मी असं म्हणू शकतो 1 मिथेन मॉलिक्युल. मी असं म्हणू शकतो 1 मोल ऑफ मिथेन. कळलं? काय म्हणू शकतो मी? हो. 1 मॉलिक्युल ऑफ मिथेन. 1 मोल ऑफ मिथेन असं मी म्हणू शकतो. मग आपण मोल मध्ये कॅल्क्युलेशन करतो रिएक्शन. कशामध्ये? पण जे आन्सर आलं त्याला कशात दाखवायचं? ग्रॅम मध्ये. कशामध्ये दाखवायचं? ग्रॅम मध्ये. काय दाखवलंय? मोल मध्ये. कशामध्ये? तुम्ही नंतर बघाय करायचं मोल कळत नसेल तर. आता इकडे लक्ष द्या. हॅलो. आता माझ्याकडे 1 मोल ऑफ मिथेन आहे. काय आहे? 1 मोल ऑफ मिथेन किंवा 1 मॉलिक्युल ऑफ मिथेन, काही म्हणा त्याला. 1 मॉलिक्युल ऑफ मिथेन. आता ग्रॅम मध्ये म्हणून लक्ष ठेव 1 मोल ऑफ मिथेन. तर 1 मोल ऑफ मिथेनला किती ऑप्शन लागतात? 2 मोल्स ऑफ ऑप्शन लागतात. काय लागतात? 2 मोल्स ऑफ ऑप्शन लागतात. तेव्हा 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि 2 मोल्स ऑफ वॉटर तयार होतात. काय बोललो मी? 1 मोल ऑफ मिथेनला कंबशन करण्यासाठी किती ऑप्शन लागतो? 2 मोल लागतो. आणि काय तयार होतो? 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड 2 मोल ऑफ वॉटर. हे कळलं कन्सेप्ट? बरोबर. चला मग यानंतर पुढं आता तुम्हाला सांगितलंय की 1 मोल किती ग्रॅमचा असतो? कार्बन डायऑक्साईड मिथेनचा 1 मोल किती ग्रॅमचा असतो? 16 ग्रॅमचा. बरोबर की नाही? म्हणजे मी असं म्हणू शकतो का 16 ग्रॅम मिथेनला कंबशन करण्यासाठी किती ग्रॅम ऑक्सिजन लागतो? 64 असं म्हणू शकतो ना आपण. 16 ग्रॅमला किती लागतो ऑक्सिजन? किंवा मी असं म्हणू शकतो 16 ग्रॅम ऑफ मिथेनला किती कार्बन डायऑक्साईड तयार होतो? 44. काय बोललो मी? 16 ग्रॅम मिथेन पासून किती कार्बन डायऑक्साईड तयार होतो? 44. तर मग 20 किती येते न्यूमेरिकल मध्ये? किती होतं? 20. 24 ग्रॅम साठी किती होणार? कळलं काय बोललो? 16 ग्रॅम मध्ये किती कार्बन डायऑक्साईड तयार होतो? 44. तर 24 ग्रॅम किती कार्बन डायऑक्साईड तयार करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. शिकला का मॅथ मध्ये? हॅलो रोहिणी, शिकलाय का? मॅथ येतं का? कसं मॅथ म्हणतोय मी? 16 ग्रॅमला 44 ग्रॅमचा काय तयार होतो? कार्बन डायऑक्साईड तयार होतो. तर तुम्हाला विचारलाय 24 ग्रॅमला किती कार्बन डायऑक्साईड तयार होईल? कळतंय का काय चाललंय? मॅथ कसं सॉल्व्ह करता याला? मॅथ म्हणतं की एक्स इज इक्वल्स टू याला क्रॉस करा, याला क्रॉस करा. बरोबर की नाही? मग ह्या दोघांना मल्टिप्लाय करा. 24 इंटू 44 डिवाइड बाय याच्या समोरच्याने डिवाइड करा. हे आन्सर येईल. ते काय येईल? किती लागतो? 66. किती लागतो? चला करा, लिहा. आन्सर पण लिहा. आन्सर 16 ग्रॅम साठी किती कार्बन डायऑक्साईड तयार होतोय? लिहा 44. एरो दाखवा. 16 ग्रॅम टू 44 कार्बन डायऑक्साईड. मग 24 ग्रॅम साठी एक्स. 24 ग्रॅम साठी आधी हे फाइंड आउट करू ना. हा वॉटर पण फाइंड आउट करा. मग क्रॉस करा. एक्सच्या समोर असेल त्याला डिवाइड करा आणि बाजूच्यांना मल्टिप्लाय करा. काही विशेष गोष्ट नाही. तरी मुलांना स्टोचियोमेट्री येत नाही. मग 24 इंटू 44 बाय 16. नाही येत असेल तर आपल्याला 2 ने डिवाइड करायचं. कशाने करायचं? किती? बरोबर आहे काय केलेलं?
बरोबर का? 40.2 ते किती होतं? काय सर 44 ते किती होतं? 44 बरोबर आहे का आन्सर? 32. हे करेक्ट आहे की चुकवलं मी? चुकवलंय? चुकवलं रे, कॅल्क्युलेशन चुकलंय माझं आहे ना? कुठे चुकलं? 54 आलं. काहीतरी चुकलं माझं कॅल्क्युलेशन. 66 आलं पाहिजे. चला आता वॉटरला कॅल्क्युलेट करा. आयुष, वॉटरला कसं काढणार? कसं करणार आयुष? सिंपल आहे. 16 ग्रॅम ऑफ CO2 साठी 36 ग्रॅम ऑफ वॉटर तयार होतं ना. मग 24 ग्रॅम साठी किती तयार होणार? मग तेच क्रॉस x इज इक्वल्स टू 24 इंटू 36 डिवाइड बाय 60. किती आलं पाहिजे? 54 का? चला काढा. यस, कॅल्क्युलेशन करायचं. टेनला होतं ना विराट, सोपं होतं की नाही? सोपं जाऊ. जसं जसं कॉपी पेस्ट आहे जाऊन फक्त थोडस मायनर फॉर्म्युला चेंज आहे, बाकी जसं तसं कॉपी पेस्ट आहे. चला घरी करायचं. तर 24 ग्रॅमला वॉटर किती यायला पाहिजे? 54 ग्रॅम यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? 50 ग्रॅम. आणि कॅल्क्युलेशन येत नसतील इथे सरना भेटाय किंवा नंतर मला भेटेल. इथे सरना भेटायचं. व्हॅल्यू टाकताना कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? व्हॅल्यू टाकताना काही प्रॉब्लेम आहे का रे? नाही. चला होमवर्कला मग आता हे का करायचं, म्हणजे आपण हे शिकतो काय आहे? काय वाटतं ओंकार? गप्पा नको रे, गप्पा नको. रिॲक्शन मध्ये आपण काय शिकलो प्रॉब्लेम मध्ये? कोणती रिॲक्शन एका प्रॉपर फॉर्मॅट मध्ये असते? यामध्ये रिॲक्शन मध्ये काय कळलं आपल्याला? आपण रिॲक्शन केलं, फक्त बॅलन्स केलं, एक मास काढलं. काय काढलं? मग रिॲक्टरला तुम्ही 1 टन ऑफ मिथेनही घेतला. किती घेतला? 1 टन ऑफ मिथेन. तरी तुम्हाला किती CO2 बनतो आणि किती वॉटर बनतो किंवा किती ऑप्शन लागणार हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता. रिॲक्शन म्हणजे अशा फक्त एवढ्याच ग्रॅमने होतात का 16 ग्रॅम वगैरे?